नमस्कार मंडळी, मी सानिका. सर्व कथाप्रेमी आणि श्रोते यांचं कथारंग बाय सानिका या आपल्या कथा मंचावर स्वागत आहे. या चॅनेलच्या कथांवर येणारे तुमचे कमेंट्स, रिप्लाय आणि व्हॅल्युएबल सजेशन, सपोर्ट यामुळे माझं कथाकथन आणि हे चॅनल छान ग्रो होत आहे. पण आपल्या चॅनेलवर कथा ऐकणारे व्ह्यूअर्स खूप आहेत आणि त्या मानाने सबस्क्रायबर मात्र कमी आहेत. सो प्लीज व्ह्यूअर्स, कथा पूर्ण ऐकून जर तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ते लाईक आणि शेअरसुद्धा करा. श्रोतेहो, तुमच्यासाठी हे सगळं सहज सोपं क्लिकेबल आहे. पण तुमच्या एका क्लिकने मी आणि आपलं चॅनल इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण कथा आणण्यासाठी मला हुरूप येईल. म्हणून या चॅनलला सपोर्ट आणि गाईड करत राहा आणि नवनवीन सुंदर कथा ऐकण्याचा आनंद घ्या. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. चला ऐकूया कथा जिगीषा आणि लेखिका आहेत शैलजा राजे. कधीकधी नशिबाचे फासे इतके अचानक आणि उलटे पडतात की नियतीच्या या खेळाचेच नवल वाटायला लागतं. आणि त्याच्या बाबतीत असंच झालं. शरदनं फॅक्टरी काढायची म्हणून नोकरी सोडली. आलेला पैसा आणि त्याचे दागिने, थोडी शिल्लक सारं गोळा केलं आणि हवा तेवढा भरणा उभा केला. बँकेचं कर्ज मंजूर झालं. फॅक्टरीला औद्योगिक वसाहतीची जागा मिळाली. सारे फासे कसे पटापट मनाजोगते पडत गेले. शरदची फॅक्टरी उभी राहिली की बोलता बोलता 2-2.5 वर्षात सारं कर्ज फिटणार होतं. शरदची महत्त्वाकांक्षा पुरी होणार होती आणि त्याला बंगल्याची आवड होती. शरद म्हणाला, कर्ज फिटलं की 6 महिन्यात तुझ्या आवडीप्रमाणे बंगल्याचा आराखडा काढतो. 2 वर्षात तू बंगल्याची मालकीण. म्हणजे आणखी 5-6 वर्ष सारं काही सुरळीत मार्गाला लागणार होतं. तोपर्यंत मोठा सुजित 12वी पास होणार होता. त्यानेही इंजिनियर व्हावं असं आत्तापासून शरद त्याला पटवत होता. तो इंजिनियर होईपर्यंत या फॅक्टरीचा व्याप खूप वाढणार होता. सुजित घरचीच फॅक्टरी पुढे चालवणार होता. धाकटा अजित मात्र डॉक्टरच होणार होता आणि त्याची तशी इच्छा होती. आपला एक मुलगा डॉक्टर व्हावा असं तिला नेहमीच वाटायचं. सोनिया अजून तशी लहानच होती. तिला आवडेल तो तिने कोर्स निवडावा असं शरदनी अनिता तिला सांगायचे. मग ती 3 वर्षाची सोनिया पटकन कधी दादासारखी इंजिनियर होईन म्हणायची तर घटकेत डॉक्टर व्हायला निघायची. शरद तिला हवेत उडवत म्हणायचा, सोना तू आपली वकीलच हो, म्हणजे घरचीच सगळी टीम तयार होईल फॅक्टरीसाठी. तुला लेबर ऑफिसच्याच कोर्सला धाडीन मी. सारं ऐकून अनिता आनंदाने मोहरून जायची. हे सारं घडणार होतं नक्कीच. शरदच्या कर्तबगारीवर तिचा पूर्ण भरोसा होता. त्याची धडाडी तिला माहिती होती. लग्न झालं तेव्हा एका फर्ममध्ये अवघ्या 500 रुपयांवर लागलेला शरद 7-8 वर्षात असिस्टंट मॅनेजर झाला होता. आता तर तो स्वतःच एका फॅक्टरीचा मालक होणार होता. केवढी महत्त्वाकांक्षा, केवढी जिद्द. त्याच्या या जिद्दी स्वभावाला अनिताने नेहमीच साथ दिली होती. दृष्ट लागेल असा संसार होता त्यांचा. एकमेकांवरच्या प्रीतीच्या जोरावर आपण एवढी मजल मारतोय असं शरद कौतुकाने बोलत होता. अनिता हसून मूक होकार देत होती. फॅक्टरीच्या मुहूर्ताचा नारळ फुटला. शेडचं काम सुरू झालं. शरद सकाळीच भाजीपोळीचा डबा घेऊन फॅक्टरीकडे जात होता. जातीने सारं पाहत होता. सकाळी 7:30ला बाहेर पडणारा शरद रात्री 8पर्यंत घरी यायचा आणि त्याची तक्रार नव्हतीच. तक्रार कधी केली तर सोनियाच करायची. मग तिची समजूत काढत शरद म्हणायचा, सोना थोडे दिवसच पप्पांवर रागवायचं नाही. मग पप्पा सोन्यासाठी एक पंप म्हणणार, तिला रोज फिरायला नेणार, मज्जा करणार. पप्पा खरंच गाडी घ्यायची आपण? पप्पा प्रीमियम पद्मिनी घ्यायची की ॲम्बॅसिडर? मारुतीच घेऊ पप्पा आपण, छान दिसते. नुसत्या दिसण्यावर खरेदी करायची नसते म्हटलं. मशीन पाहायची असते, मशीन. बाकी मारुतीचं मशीनही चांगलं आहे बरं का आज्जा. जणू आपण इंजिनियर झालोच या रुबाबात सुजित अजितला बोलायचा आणि त्या सारं समाधानाने ऐकत असायची. किती मनोरे. आणि त्याचं जीवन सारं पाहून ऐकून हरकून जायचं. ती मनापासून हसत असायची. पण तिकडे कुठंतरी राहून नियती त्या सर्वांना हसत होती. त्या दिवशी फॅक्टरीकडे गेलेला शरद 10 वाजले तरी आला नव्हता. अनिता खिडकीत उभी राहून वाट पाहत होती. 9-10 वर्षाचा अजित तिला धीर देत होता. म्हणत होता, येतील ग,
काही काम निघालं असेल. पण अनिताला माहिती होतं उशीर होणार असला तरी शरद कुठून तरी शेजारी फोन करायचा. ती काळजी करणार हे त्याला माहिती होतं. आज फोनही आला नव्हता. त्यावेळी बराच वेळ झाला होता. रात्री 11 वाजता शेजारचे माणिक काका घाबऱ्यात आले. त्यांचा फोन आला. शरदच्या स्कूटरला ट्रकने धडक दिली होती. तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होता. मुलांच्या जवळ शेजारच्याच आत्याबाई येऊन बसल्या. सुजितला घेऊन मनीमामाच्या बरोबर ती हॉस्पिटलला गेली. शरदला ऑक्सिजन लावला होता. तो शुद्धीवर होता पण बोलायची ताकद नव्हती. नुसते डोळेच बोलत होते. ट्रक निघून गेला होता आणि बऱ्याच वेळाने एका टॅक्सीनं शरदला पाहिलं होतं. त्यानं दवाखान्यात पोहोचवलं होतं. थोडे औषधोपचार केल्यावर शरद शुद्धीवर आला. जेमतेम त्यानं फोन नंबर सांगितला आणि आता अनिता येऊन पोचली होती. 2-2.5 दिवस शरद मृत्यूशी झगडत होता आणि अखेर आपली महत्त्वाकांक्षा, आपले सुनहरे बेत सारे जागच्या जागी ठेवून तो निघून गेला होता. उंच मनोऱ्यावरनं अनिता खाली कोसळली होती. नुसता शोक करीत बसायला तिला फुरसत नव्हती. 3 लहान बछडी तिला वाढवायची होती. फॅक्टरीचा मांडलेला औटघटकेचा खेळ या क्षणी तरी मोडणं भाग होतं. आपल्या भावाच्या मदतीने तिने ते सारं निस्तरलं. ती शेड कर्जासह काहीच्या तोट्यातच विकली, पण कर्जाच्या जाचातनं तिने आधी स्वतःची सुटका करून घेतली. शरदच्या विम्याचे फार थोडे पैसे हाती आले. इथं मुलं महागड्या शाळेत जात होती. शहरात राहणी परवडणारी नव्हती. सुजित, अजितची तिने समजूत घातली. तिच्या सासऱ्यांचं कोकणात एक घर होतं. शरद म्हणायचा, ते घर एकदा नीट करून घ्यायचंय. मस्त आहे गं, जवळ समुद्र आहे, 2 नारळाची झाडं आहेत. कधीतरी मजा म्हणून तिकडे जाऊया राहायला, छान आहे. त्या घराची अनिताला आठवण झाली. त्या गावात हायस्कूल होतं. ज्युनियर कॉलेजही नुकतंच निघालं होतं. प्रयत्न केला तर अनिताला या शाळेत नोकरी मिळण्याची शक्यता होती. ती मिळाली तर मुलांचं शिक्षणही मोफत होणार होतं. ती सुजितला म्हणाली, शाळा लहान असली म्हणून काय झालं रे, तू नीट अभ्यास कर, चांगला पास होत गेलास तर मी तुला इंजिनियर करीन, अजितला डॉक्टर करीन, पण तुम्ही मला मदत करा रे. बोलता बोलता अनिताचे डोळे भरून आले. सुजित आईच्या कुशीत चिरून म्हणाला, आई, तू सांगशील ते आम्ही ऐकू. मी नक्की इंजिनियर होईन, पप्पांसारखी फॅक्टरी काढीन. मीही डॉक्टर होईन आई, खूप अभ्यास करीन, तू मुळीच काळजी करू नकोस. जेमतेम 7 वर्षाचा अजित मोठ्या मुलासारखा बोलत होता. सोनिया हसणं रडणं सारंच विसरली होती. काहीतरी भयंकर घडलंय. आपले पप्पा आता कधीच परत येणार नाही याची जाणीव त्या बालमनाला झाली होती. दादा आणि भैया यांच्याकडे ती नुसतीच पाहत राहायची. मुलांच्या परीक्षा 4 महिन्यावर होत्या. म्हणजे हे 4-5 महिने तिला इथंच घालवायला हवे होते. मिळालेल्या पुंजीतून त्या घराची दुरुस्ती करायची होती. इथला खर्च भागवायचा होता आणि तिथं गेल्यावरही काही दिवस काढणं भाग होतं. मध्यंतरी मुलांना सुट्टी आली 8 दिवसांची. तेव्हा तिनं मुलांना मामांकडे पाठवून ती गावाला जाऊन आली होती. घरची बरीच डागडुगी करायची होती. गावात तशी ती कुणाला फारशी ओळखत नव्हती. कधीतरी 1-2 नावं तिने शरदकडनं ऐकली होती. ती स्टँडवर उतरली. 30-32 वर्षाची अनिता त्या स्टँडवर उतरली तेव्हा दिवस कलतीकडे झुकला होता. ज्यांचं घर शोधायचं होतं ते कोणत्या दिशेला आहे याची तिला कल्पना नव्हती. साऱ्याच वाटा अनोळखी होता. चेहरे परके होते. तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते. भांबावून हातातली छोटी बॅग सावरीत ती उभीच राहिली. 6-7 तासांचा प्रवास झाला होता. जीव कंटाळला होता. शरदच्या आठवणी त्या कलत्या सांजेला जशा भरून येत होत्या. डोळ्यातून वाहणारं पाणी हे निकरानं पापणीखाली थोपवीत होती. कुणाकडे चौकशी करावी हे भिरभिर पाहत होती. आणि एक 40च्या आसपासचा माणूस हसत हसत तिच्यासमोर आला. चेहरा प्रसन्न होता. केसातून रुपेरी कडा मावळत्या किरणात झळाळत होत्या. डोळे भावस्पर्शी होते. याला विचारावं कसं मनात आलं, पण भावाने बजावलं होतं, उगीच कुणाला काही विचारू नको, पुसू नकोस. ही गावाकडची माणसं मोठी बेरकी असतात. माझी परिस्थिती ही अशी, नाहीतर तुला तिथं पाठवलंच नसतं. तीही एरवी अशी इथं आलीच नसती.
पण एकूण परिस्थितीनं तिला यायला लावलं होतं. हा अनोळखी माणूस असा हसत हसत समोर येऊन उभा राहिला होता. भावाचं बोलणं आठवत होतं. काय करावं ह्या विचारात असतानाच तो म्हणाला, मी विनोद, इथंच असतो गेली काही वर्ष. तुम्ही शरदच्या मिसेस ना? ऐकून फार वाईट वाटलं. आम्ही लहानपणी एकत्र खेळलो आहोत. इथं कधी आलो की? अजूनही ती गप्पच होती. या विनोदचं नाव कधी तिने शरदच्या तोंडून ऐकल्याचं आठवत नव्हतं. तसं तर आता ती ज्यांच्या घरी जाणार होती त्यांचं तरी नाव कधी तिने ऐकलं होतं. पूर्वीची पत्र चाळता चाळता तिला हा पत्ता सापडला होता. शरदनं आपल्या घराची देखभाल त्यांच्याकडे सोपवली होती एवढं तिला कळलं होतं आणि तिनं पत्रव्यवहार केला होता. आज ती इथं येऊन पोचली होती. त्यानंच पुढं विचारलं, तुमच्या घरी जाणार का जोशी काकांच्याकडे? ते काल बोलले होते तुमच्याबद्दल. याला बरीच माहिती होती. ती त्याच्याबरोबर जोशी काकांच्याकडे निघाली. त्यानं आपणहून तिची बॅग घेतली. वाटेत त्यानं त्याचं घर दाखवलं आणि म्हणाला, 2 घरं मध्ये दिसत आहेत ना, त्यातलं पलीकडचं तुमचं. जोशी काकांचं इथून लांब आहे का? ती दमली होती. जोशी काका तिचीच वाट पाहत होते. काकूही चांगल्या वाटल्या. ओळख देख नसताना त्यांनी तिला पोटाशी घेतलं. विनोदला म्हणाल्या, ऐकलंच हो बाबा, नाहीतर कोण जाणार होता आमच्याकडून? म्हणजे याच माणसाने त्याला पाठवला होता तर? तसं हा काहीच बोलला नाही आणि त्याला गावातली माणसं बरी वाटली. तिला भेटायला कितीतरी लोक आले. प्रत्येकानं हळहळ व्यक्त केली. म्हटलं तर शरदचा आता गावाशी तसा संबंध राहिलेला नव्हता. त्याचे वडील वारले तेव्हा तो अवघा 10 वर्षांचा होता. आई आधीच गेली होती. पुण्यात आला. याच्या घरी त्याच्या घरी राहून नाना उद्योग करून तो शिकला होता. मेकॅनिकलचा डिप्लोमा मिळवला होता आणि स्वतःच्या हुशारीवरच एवढी मजल गाठली होती. पण दैव आडवं आलं. गाव सारा तिला माहीत असलेलंच सांगत होता, ऐकवत होता. तिच्या घराची डागडुगी करायचं ठरवलं होतं. विनोद म्हणाला, मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना भेटलो होतो. बोलून ठेवले तुमच्याबद्दल. होईल ते काम बहुतेक. म्हणालेत ते तसं मला. अनितानं कृतज्ञतेने सर्वांच्याकडे पाहिलं. भरल्या गळ्यानं ती बोलली, आपल्या सर्वांच्यावरच भार पडणार आहे माझा. मला सांभाळून घ्या. वेडी का काय पोरी तू? अगं तू का परकी आहेस कोणी? तो गेला म्हणून काय झालं? त्याची पोरं तर आहेत. गावाबद्दल खूप वाटायचं हो त्याला. जोशी काकू तिची समजूत काढत म्हणाल्या, मुलांच्या परीक्षा झाल्या की ती येणार होती. तिला पोहोचवायला विनोद स्टँडपर्यंत आला. म्हणाला, निघायच्या आधी पत्र टाका म्हणजे स्टँडवर येईन. गेल्या 2 दिवसात तिला विनोदबद्दल फारसं काही कळलं नव्हतं. पण तो सर्वांशी आणि सर्व त्याच्याशी अतिशय चांगले वागत होते. विनोदवर तर सर्वांचाच हक्क होता आणि तोही हक्कानं काही करून घेत होता. पण एकूण सर्व गोष्टीवरून तिला एवढं समजत होतं, तो बहुधा एकटाच असावा. अशा माणसाशी फारसा संबंध न ठेवणं योग्य होणार होतं. ती एक तरुण विधवा होती. 3 मुलांची आई होती. अशा लहानशा गावात अफवा उठायला वेळ लागत नसतो. यापुढे ती जगणार होती ती आपल्या मुलांच्यासाठी, शरदच्या अपुऱ्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी. विनोद कितीही चांगला वाटला तरी फारसा संबंध नको. ती म्हणाली, कसं कळवणार? मी केव्हाही येईन. कारण सगळं सामान घेऊनच मी ट्रकनंच येणार मुलांना घेऊन. भावाच्या मित्राचाच ट्रक आहे. मग हरकत नाही. नाहीतर म्हणणार होतो ट्रकने येऊ नका. ते घर सोडताना मुलं आणि ती सर्वांनाच वाईट वाटलं. या घरातनं तिने कितीतरी स्वप्न रंगवली होती आणि आता इथंच ती भंगली होती. सुजित आणि अजित तर फारच बेचैन दिसत होते. तिनं आपलं मन आवरलं आणि त्यांची समजूत काढली. गेले 3-4 महिने ती ते गाव किती चांगलं आहे, माणसं किती चांगली आहेत हे त्यांना सतत सांगत होती. तिने मध्यंतरी 2 खेपाई घातल्या होत्या. तिला जूनपासूनच अर्धवेळ नोकरी मिळणार होती. एखाद्या वर्षात ती पूर्ण वेळाची होण्याची शक्यता होती. जोशी काकू हे सांगून म्हणाल्या होत्या, ही सारी विनोदची धडपड हो. सर्वांसाठी धडपडत असतो, पण तो बिचारा मात्र. बाहेर कुणी आलं म्हणून काकूंचं बोलणं अर्धच राहिलं. मग अनिताला त्या बोलण्याचा विसरही पडला. सुरुवातीला अर्धवेळ आहे हेच आपल्या दृष्टीने सोयीचं आहे असं अनिताला वाटलं. मुलं गावात रमेपर्यंत तिला त्यांच्याकडे लक्ष देता येणार होतं.
त्यांच्यात अधिकाधिक वेळ घालवता आला असता. तिचा ट्रक तिच्या घरापाशी थांबला तेव्हा तिला आश्चर्यच वाटलं. तिच्या घराच्या दारात विनोद उभा होता. जोशी काकूंनी दिवे लावले होते. तिनं काकूंना विचारलं, काकू तुम्हाला कसं कळलं मी एवढ्यात येणार हे? अगं या विनोदचा तर्क. मुलांचे निकाल लागल्यावर 1-2 दिवसात तू निघशील असं म्हणत होता. कालही आम्ही आलो होतो. उगीच कशाला त्रास घेता हा? वाह, यात त्रास कसला? आमचं कर्तव्यच आहे ते. तुम्ही आता आमच्या झालात. खरे की नाही काकू? ही सोनिया वाटतं. ये, मी तुझा काका बरं का. हा कोण, सुजित का अजित? मुलांनी आपापली नावं सांगितली. सोनिया चटकन त्याच्याकडे गेली आणि त्याला आश्चर्य वाटलं. ती अशी कुणाकडे जाणारी नव्हती. कुणी न सांगता विनोद 4 माणसं मदतीला घेऊन सामान उतरवून घेत होता. मुलं त्याला मदत करत होती. रस्त्यावर कुरकुर करणारे अजित, सुजित विनोदच्या कुठल्या तरी बोलण्यावर मोकळेपणाने हसलेले अनिताला ऐकू आलं. तिला बरं वाटलं. सामान उतरून झाल्यावर ट्रक परत निघाला. अनिता गहीवरून बोलली, सौदी चाचा, दादाला कळवा हं, सारे नीट पोचले. काही काळजी करू नको म्हणावं. सगळं व्यवस्थित आहे. सुट्टीत तुम्हीच या तिथं. बरं वाटेल या मोकळ्या हवेत. ओळख देत नसता विनोदनं मोकळ्या मनानं निरोप घेतला. अनिताच्या मनात आलं, इतका कसा हा असा? लुबरा, लोचट वाटतो काहीसा. असाच आहे का हा? सामान सगळं उतरल्यावर काकूंनी विचारलं, डबा इथं पाठवू का येतेस? काकू मी घरून आणलं आहे, अनिताने सांगितलं. वा गं, कालचंही माझं असं मी सखूला दिलं. आजचं काय करू? तू काय आणलेस? तिखट मिठाच्या पुऱ्या. मग राहतील त्या. इथेच घेऊन येते भाजीपोळी. खा आणि पडा आता. सकाळी सामान लावता येईल. माझी कळशी भरून ठेवली आहे ताजी. पोरं मनापासून जेवली. विनोद काका होताच गमती सांगायला. काकू गेल्या तरी तो थांबला होता. वळकट्या सोडायला नाही म्हटलं तरी त्याचीच गरज होती. आणि त्याला काही एकटीला करणं ते शक्य नव्हतं. सुजित अजित तसे लहानच होते. जाताना विनोद म्हणाला, शांत झोपा. काळजीचं भीतीचं कारण नाही. दुसऱ्या दिवशी मुलं उठायच्या आत स्वयंपाकघर थोडं लावावं म्हणून अनिता उठली. विनोद पाळतीवरच होता की काय कुणास ठाऊक. लगेच भांडभर दूध घेऊन आला. चहा तयार करून आणला. अनिता थोड्या रोषानंच म्हणाली, तुम्ही हे एवढं कशासाठी करता? बरं नाही वाटत. चुकतंय का माझं? पण तुमची मुलं मला खरंच खूप आवडली. असं काही करण्यातला माझा आनंद तुम्ही हिरावून घेऊ नका, एवढी हात जोडून विनंती आहे माझी. त्याचा आवाज दाटला होता. अनिता यावर काय बोलणार होती? त्यानं स्वयंपाकघर लावण्यातही अनिताला मदत केली. तेवढ्याच जोशी काकू आल्या. विनोदला पाहताच त्या म्हणाला, तू आहेस का इथं? अरे उगाच धडपड करू नकोस. म्हणून किती सांगावं रे तुला. काल दिवसभर तिकडे रंगीच्या मुलाला घेऊन बसला होतास. काकू त्याला तापच खूप आला होता हो. खाली राहतच नव्हता. ती एकटी बिचारी काय काय करणार होती. 4 पोरांना भाकरी तर करून घालायची होती. त्यात सखाराम तलाट्याच्या बरोबर गेला होता. सगळं खरं रे, पण आधी काकू चहा घ्या माझ्या हातचा. बघा तरी कसा झालाय ते. विनोदने विषय बदलला हे अनिताला कळलं. पण का? असा कसा हा? का या गावचा कोणी पुढारी आहे? तसं असेल तर सांभाळून राहायला हवं. या राजकारण्यांचे रंग नाही ओळखता येत लवकर. मुलं उठली. विनोद त्यांना म्हणाला, लवकर लवकर आटपा, आपण समुद्रावर जाऊया. सोनिया तुला वाळूचा किल्ला बनवून देईन, मस्त उंचच उंच. गावात मुलं रुळतायत का नाही हे अनिताला शंका विनोदमुळे फोल ठरली. शाळा सुरू व्हायला अजून 8-10 दिवस होते. हळूहळू घर लागलं. विनोद रोज येत होता आणि मध्येच 2 दिवस तो दिसलाच नाही. मुलं तर बेचैन झालीच, पण अनितालाही राहवलं नाही. तिने काकूंकडे चौकशी केली. काकू म्हणाली, म्हणजे एवढ्या दिवसात तुला काहीच बोलला नाही तो? नाही. काय? एवढा चांगला माणूस. अगं केवढा पैसा अडका होता. पण त्याला रक्ताचा कॅन्सर झालाय गं. काय सांगताय काकू? वाटत नाही त्याच्या वागण्यावरून. तेच तर आश्चर्य वाटतं आम्हाला. कळलं तसं बायकोला घटस्फोट दिला, पैसा दिला, नाहीतर बायकांना वाटला आपल्यापुरता नेमकाच ठेवलाय. गावात येऊन राहिला.
अडल्या नडल्याला सदा उपयोगी पडतो. आता गेला असेल जिल्ह्याच्या दवाखान्यात, रक्त बदलून का काहीतरी करून घेतो. म्हणतो जातील तेवढे दिवस जातील, एक एक दिवस देव देतोय, ती त्याची मेहरबानी. तो सत्कारणी लावायचा. भारी निर्मळ सात्विक. माझ्या म्हातारीचं सगळं उरलेलं आयुष्य देवाने त्याला द्यावं. बोलता बोलता काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. अनिताचाही ऊर भरून आला. ही अशी पार्श्वभूमी आहे का त्याच्या वागण्यामागे? आपण नसते तर्क करत होतो. केवढा हा जीवनाकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन. नाहीतर आपण आपल्याच दुःखात अजून बुडलोय. 2 दिवसांनी विनोद परत आला, तसाच हसतमुख. येताना त्यानं सोनियाला बाहुली आणली होती. सुजित अजितला क्रिकेटचा सेट. म्हणाला, अरे या इथल्या मुलांना क्रिकेट नीटचं माहिती नाही, तुम्ही शिकवा त्यांना, त्यांच्यात खेळा. ती तुमच्यासारखीच मुलं आहेत, त्यात काही हुशार आहेत, काही आहेत आपली माझ्यासारखी, पण ती सारी तुमचीच आहेत, खरं आहे ना? आणि काका तुम्ही कोणाचे? मी तुमच्या सर्वांचा, त्याचा, तुमचा, हा आणि त्या देवाचाही. देवाचे तर आपण सर्वच आहोत, हो की नाही गाई? तो सर्वांवर प्रेम करतो, सर्वांना सांभाळून घेतो, तो दयाळू आहे. अनिताचे डोळे भरून येत होते. देव दयाळू आहे? मग शरद का आजारी? आणि या इतक्या चांगल्या माणसाचा एक एक दिवस का कमी करतोय तो? काय समजू मी? काय सांगू मुलांना? विनोदची ही वृत्ती सर्वांना जमेल असं? हे अनंतात विलीन होणं एवढं आनंददायी करता येईल कसं? अनिता विनोदकडे पाहत होती आश्चर्याने. श्रोते हो, कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. घेऊन येईन पुन्हा अशीच एक नवी कहाणी. तोपर्यंत नमस्कार.